रावणाकडे खरंच पुष्पक विमान होतं का? रावणाच्या एकूण व्यक्तिमत्वाचं जे वर्णन आहे त्यामध्ये त्याच्याकडे प्रचंड संपत्ती होती. विश्वातला तो सगळ्यात श्रीमंत राजा होता. त्याच्याकडे प्रचंड ज्ञान होतं आणि प्रचंड वेगाने तो विश्वात कुठेही संचार करायचा. आणि मग त्याच्यामध्ये वर्णन येतं की त्यांनी कुबेराने तयार केलेलं पुष्पक विमान त्याच्याकडून हिसकावून घेतलं आणि त्याला थोडं अपग्रेड केलं आणि त्या पुष्पक विमानातून तो फिरायचा. ही त्या काळातली मान्यता होती. पुष्पक विमान राम जेव्हा अयोध्येत परत आला, पुष्पक विमानातून आला, त्याचं वर्णन स्थानिकाच्या तोंडून तुलसीदासांनी केलेलं आहे की हे हारांनी मडवलेलं आणि त्याच्यावर अनेक सुविधा असलेलं आणि दुरून जहाजासारखं दिसणारं असं पुष्पक विमान अयोध्या नगरीमध्ये उतरलं. म्हणजे त्याची रचना हे पाण्यातल्या जहाजासारखी होती असं त्याच्यामध्ये वर्णन आहे.